सो दिस वॉज अ डे जेव्हा मला माहिती झालं की दीक्षांतला NIT कलिकत लागली. आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व डिस्कस करत होतो. अँड ऑब्व्हियसली या व्हिडिओजमध्ये मी फार कमी दिसणार, कारण की मी व्हिडिओ रेकॉर्ड करत होती आणि माझी फर्स्ट टाईम होती व्लॉग करायची. अँड तेच आम्ही डिस्कस करत होतो, यूट्यूबला बघत होतो की रूट काय राहणार किंवा कॉलेज कसं दिसते. अँड दिस इज अ नेक्स्ट डे. आम्ही तिकीट्स चेक करत होतो. एक दिवस पूर्ण 24 तास. अँड ऑब्व्हियसली कुठे जायचं म्हटलं तर मग शॉपिंग तर नेसेसरी आहे. सो परत ऑन द सेम डे वी वेंट टू द शॉपिंग. अँड मग जे काय आम्ही खरेदी केलं त्याचं मग ॲज अ ट्रायल या डिस्प्ले करत होता, आम्हाला दाखवत होता तो ॲक्च्युली की कसं दिसत आहे तो प्रत्येक डेसवर. आणि नंतर आम्ही प्लस आमचं फॅमिली टाईम आम्ही मग सर्वांनी परत डिस्कस केलं की काय कसं जाऊ शकतो किंवा किती खर्च येणार. ऑब्व्हियसली मिडल क्लास म्हटलं तर खर्च पहिलेच डिस्कस होते कुठल्या ट्रिपच्या पहिले. सो आमचं तेच डिस्कशन चालू होतं. अँड परत आय थिंक नेक्स्ट डे होतं हे, ज्या दिवशी दादू, मी दीक्षांतला दादू म्हणते, दादू ड्रेस प्रेस करत होता मम्मीची, कारण की ऑब्व्हियसली मम्मी पण आम्ही चौघीजणी चाललो होतो. तर तेच ड्रेसची प्रेसिंग करत होती आणि मम्मी आपली काही स्टोऱ्या सांगत होती. अँड नेक्स्ट फायनली पॅकिंगचा दिवस आला, ज्या दिवशी मम्मी परत दादूचे पूर्ण जे कपडे आहेत किंवा जे काही नेण्याचं सामान आहे ते पूर्ण पॅकिंग करत होती. आणि मग नंतर मी पण मम्मीची थोडी काही मदत करून घेतली आणि दादूचे कपडे भरायला लागली. माहिती नाही मी का हसत होती, कारण की दिस इज अ व्हेरी ओल्ड व्हिडिओ. सो आम्ही हसत होतो. आय हॅव नो आयडिया की का आम्ही हसत होतो. अँड देन तेच आमचं पूर्ण पॅकिंग सुरू होतं. सो परत काही सामान राहिलेलं होतं, तर दादू आणि पप्पा बाहेर गेले होते काही सामान घ्यायला. आणि तेच त्याला बिलकुल शॉपिंग आवडत नाही आणि परत त्याला व्लॉगिंग पण बिलकुल आवडत नाही. पण स्टील मी त्याचे काही क्लिप्स कट केले आहेत आणि रेकॉर्ड केलेलं आहे. तर तिथं आता माझं व्हॉइस ओव्हर नाही, पण त्याचंच डायरेक्ट आम्ही व्हिडिओ दाखवून देते आता. दादू क्लिप छट नको म्हणू. दादू पॅकिंग करताय. दादू मसाले भाजी बनवतो. हे बाबा हा नव्हे, हा नाही नेत. हे भाई भाई हा ये नाही बाबा. पॅकिंग करताय आणि ज्याला जायचं आहे तो इथे मोबाईल यूज करताय. काऊन रे, तुला पॅकिंग नाही करायची? तुला पॅकिंग नाही करायची आहे? मल्ली छट कामं नाही करायची. तुला पॅकिंग नाही करायची आहे? काहीच नाही करायचं. तो फक्त रेकॉर्डिंग करताय. पहिली गोष्ट आम्ही हिला नेणार पण नव्हतो. जबरदस्ती येते फक्त व्हिडिओ बनवण्यासाठी. हा आता काटून टाकी. पॅकिंग करताय यार, चांगल्याने राहणं यार. काय चांगलं राहू दे. हर काय आता काय. आणि मग परत आम्ही चौघे डिस्कशन करत करत शॉपिंग केलेले सर्व सामान पॅक करत होतो. आणि आम्ही चौघे चालत होतो, चौघ्यांचं पण सामान पॅक करत होतो. आणि का बरं मी पोज दिली काय मला माहिती नाही. आणि हे सर्व रॉ व्हिडिओ होता, कारण की ऑब्व्हियसली दिस वॉज माय फर्स्ट टाईम. मला माहिती नाही रेकॉर्ड कसं करायचं होतं. अँड जस्ट फॉर माय मेमरीज हे सर्व मी स्टोअर केलं आहे. आणि परत ना या टाईमला ना तिची मम्मीची तब्येत बिलकुल ठीक नव्हती. तिला ताप आलेला होता. बट स्टील शी वॉज डुईंग एव्हरीथिंग जे तिच्याने पॉसिबल होतं आहे. ऑब्व्हियसली बाहेर चाललं मुलगा, सो तिला पण सर्व तयारी करून द्यावंच लागेल. आणि डन.
ओव्हर